टोरेस कंपनी संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आहे। टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई झालेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने कांदिवलीतील पोईसरमध्ये छापेमारी केली आहे। दादर पाठोपाठ कांदिवलीत कार्यालयावर छापेमारी झाली आहे। 29 डिसेंबरलाच कार्यालय सुरू झालं होतं। 6 दिवसात कार्यालय बंद करण्यात आलं। ईओडब्ल्यू कडून तपास सुरू आहे। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। विष्णू चाटेची मागणी कोर्टानं अमान्य केलेली आहे आणि त्याला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। विष्णू चाटेची मागणी कोर्टानं अमान्य केली आहे आणि बीड सरपंच हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आपल्याकडे दृश्य पण आलेली आहेत। बीड सरपंच हत्या प्रकरणात जी मागणी विष्णू चाटेने केली होती त्या संदर्भात सुनावणी झाली। त्याची मागणी अमान्य करण्यात आली आणि त्याला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। परत एकदा वेगवान स्वरूपात त्या घडामोडी। नांदेडच्या मालेगावात चंदनपुरी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीवरून आणलेल्या मशाल ज्योतीचं स्वागत करण्यात आलं। पारनेरच्या कान्हूर पठार गावात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं भव्य स्वागत करण्यात आलं। यावेळी बैलगाडीतून मिरवणूक काढत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। पुणे बंगळुरू महामार्गावरील 700 कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। पीएफ आणि पगार थकवल्याने कर्मचारी संपावर गेलेत। त्यामुळे महामार्गावरील सर्वात मोठ्या पुलाचं काम बंद पडलंय। आणि आता टॉप 18 बातम्या। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करियर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करियर। शेगावात टक्कल व्हायरसची दहशत। 139 नागरिकांना पडलं टक्कल। रुग्णांच्या निदानासाठी चेन्नईतील डॉक्टरांचं पथक शेगावात। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीला वेग। 100 दिवसात पुतळा उभारण्याचं टार्गेट। पत्रकार मुकेश चंद्रकर हत्या प्रकरण। अज्ञातांकडून चंद्रकरच्या अस्थींसोबत छेडछाड। स्मशानभूमीतील मडक्याची तोडफोड करत अस्थी फेकल्यानं संताप। पुण्यातील केसनंद गावात कब्रस्तानसाठी दिलेल्या जागेत अनधिकृत मशीद उभारली। बांधकामाकरता परवानगी न घेतल्याचा आरोप। पोलीस अंमलदार विशाल झगडेंचं निलंबन। नाशकातील हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याला दाखवला होता बंदुकीचा धाक। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन घडामोडी घडतायत। वेगवेगळे अपडेट्स समोर येत आहेत। 4:30 वाजता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सीआयडीचे कर्मचारी भेटणार आहेत। या आणि अशा अजून काही ताज्या बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी मिलिंद। सुवर्णा, धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्साजोगमध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर आता पोलीस काय काय प्रत्यक्षात कृती करतायत, काय काय हालचाली होत आहेत, चौकशीत काय काय समोर आलंय यातली ऑन रेकॉर्ड माहिती आणि काही ऑफ रेकॉर्ड माहिती अशी सांगण्याकरता पोलिसांची टीम ही देशमुख कुटुंबियांची भेट घेईल। आणि याशिवाय राजकारणातल्या काही आरोप प्रत्यारोपांच्या बातम्या आहेत नेहमीप्रमाणे आणि अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। पण त्याआधी हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांना भेटणार। कुटुंबियांची भेट घेत तपासासंदर्भात देणार माहिती।
उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा मस्साजोगचे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार, ग्रामस्थांचा सरकारला इशारा. कराडवर 302चा गुन्हा का दाखल नाही, जरांगे यांचा सवाल. तर मुख्यमंत्री आरोपीला वाचवत असल्याची शंका, जरांगे यांची टीका. धनंजय मुंडे यांनी खंडणीखोर तयार केले, तुमचं सरकार खंडणीखोर सांभाळतंय का, मनोज जरांगे यांचा सरकारला सवाल. धनंजय देशमुख यांचं आंदोलन अखेर मागे, जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर पाण्याच्या टाकीवरून देशमुख उतरले, देशमुखांच्या डोळ्यात पाणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुख यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा देशमुख यांच्या पत्नीचा जबाब, कराडचा पाय आणखीन खोलात. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी, 18 जानेवारीपर्यंत कोठडीत मुक्काम. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याची धमकी, जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप. महाविकास आघाडी इंडिया निष्क्रिय ठरते आहे, हे देशासाठी बरं नाही. आघाडीतला विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कुणाची, सामनातून प्रश्न उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहे. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत 1100 रोहिंग्या बांगलादेशींना बनावट जन्मदाखल्यांचं वाटप, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. गगनगीरला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही नुकत्याच सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या समोर आपला जबाब नोंदवला. या जबाबात अश्विनी देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केलाय. 6 तारखेला मारहाण झाल्यानंतर संतोष देशमुख यांना खूप फोन येत होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिन्याभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतोष देशमुख यांना भीती वाटत होती, असंही अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात नमूद केलंय. मला माझे मिस्टर एवढंच म्हणले होते की त्या दिवशी जी पवनचक्कीवर भांडणं झाले होते ते जरा गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर मला भीती वाटते, एवढंच बोललेले. अच्छा, म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी तशा पद्धतीने अगोदर सांगितलं होतं. हां, ते शनिवारी आले होते लातूरला. हां. मग ते मी त्यांना उलट एवढं म्हणलं, ती म्हणले भीती वाटायला, मी जाऊ नका म्हणलं होतं त्यांना. कशाला जातात मग तुम्ही, हां. कशाला उगाच भीती वाटते. तर ते थांबले, पण शनिवारी थांबले, रविवार थांबले, सोमवारी ते येणार होते इकडं. पुन्हा नको करत मी म्हणल्यानंतर ते थांबले, पण त्यांना फोन येईल सारखंच. मग ते मला म्हणले मला जावंच लागते, म्हणून मग ते आले गावाकडे. कळकळीची एकच विनंती आहे, तुम्ही किती जेवढे लोक असतील तेवढ्यांना लवकरात लवकर, ते म्हणतात ना टेस्ट करा, काय करा, करा ना तुम्ही. काय इतका वेळ माझ्या मिस्टरांना मारायला त्यांनी इतके एका दिवसात त्यांनी सगळं केलं ना, 3 तासात. तर त्यांना काहीच पोलिसांनी केलं नाही, कुणी केलं नाही. सगळं काम होईपर्यंत ते आलं नाही. तर आज 35 दिवस झाले, तर मग ते काय करतात, कशाला इतकं तपासायला वेळ लागते त्यांना. एका माणसाला, देव माणसाला इतकं करायला त्यांना वेळ नाही घेतला. पोलिसांनी ते वाट पाहिली. आणि आज काय होते त्यांना, इतके आरोप असताना त्यांच्यावर इतके गुन्हे त्या दाखल आहेत त्यांच्यावर, तरी पण ते का करत नाहीत. लवकरात लवकर त्यांनी ते करावं. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबीय चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं.